विद्यार्थी मित्रांनो, भगवंत क्लासेस मध्ये आपले हार्दिक स्वागत। आज आपण पायथागोरस थेरम अभ्यासणार आहोत। क्लास 7 प्रॅक्टिस सेट नंबर 48। पायथागोरस नावाचे एक गणितज्ञ होते। त्यांनी राईट अँगल ट्रायंगल विषयी काही सिद्धांत मांडला होता। हा राईट अँगल ट्रायंगल आहे, दिस इज राईट अँगल ट्रायंगल and this is 90 degree A Y B। AYB नावाचा जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर Y अँगल हा 90 डिग्री, AB हा हायपोथेनियस असेल, AB इज द हायपोथेनियस, AY इज द हाईट आणि AB इज द बेस। तर त्यांनी असा सिद्धांत मांडला होता का हायपोथेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर। असा सिद्धांत त्यांनी मांडला होता का हाईटचा जर स्क्वेअर केला आणि बेसचा जर स्क्वेअर केला 90 डिग्री अँगलचा तर हायपोथेनियसच्या स्क्वेअरच्या बरोबरीने असतो। तर या सिद्धांताच्या आधारावर आपल्याला आज काही गणित सोडवायचे। चला सुरू करूया। चॅप्टर नंबर 13 पायथागोरस थेरम। प्रॉब्लेम नंबर 1 बघा। इन द गिवन फिगर फाइंड द व्हॅल्यू ऑफ x। ही एक डायग्राम दिलेली आहे। LMN, M angle is the 90 degree angle and height LM 7, MN base आहे 24 आणि हायपोथेनियस आहे LN x। तर आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे। बघा तर मग बाय द पायथागोरस थेरम by the Pythagoras theorem, length LN हा हायपोथेनियस आहे, हायपोथेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस आहे, लेंथ MN हा बेस आहे, बेस स्क्वेअर प्लस लेंथ LM ही हाईट आहे, हाईट स्क्वेअर। व्हॅल्यू टाकायची आहे। देयरफॉर LM ची व्हॅल्यू आहे x इज इक्वल टू MN ची व्हॅल्यू आहे 24 आणि प्लस LM ची व्हॅल्यू आहे 7। x स्क्वेअर इज इक्वल टू 24 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर। ठीक है। देयरफॉर x स्क्वेअर इज इक्वल टू 24 चा स्क्वेअर आहे 576 576 प्लस 7 चा स्क्वेअर आहे 49। देयरफॉर x स्क्वेअर इज इक्वल टू याची ऍडिशन करायची आहे। 6 प्लस 9 5 कॅरी 1, 4 प्लस 7 11 प्लस 2 कॅरी 1, 5 प्लस 1 6 625। x स्क्वेअर इज इक्वल टू 625। 625 हा 25 चा स्क्वेअर आहे 25। मग आपला आन्सर आला, आन्सर इज इक्वल टू द व्हॅल्यू ऑफ x इज 25। दिस इज युअर आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन बघा। याच्यामध्ये डायग्राम दिलेले आहे। QPR हा राईट अँगल ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे, त्याच्यात अँगल Q हा 90 डिग्री आहे आणि राईट अँगलच्या अपोजिट साइडची जी बाजू असते, अपोजिट साइड लाईन असते ती असते हायपोथेनियस। म्हणजे PR हा आहे हायपोथेनियस। क्लियर आहे का? मग बघा बाय द पायथागोरस थेरम नुसार लेंथ
पी आर स्क्वेअर म्हणजेच हायपोथेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर. बेस काय आहे लेंथ क्यू पी स्क्वेअर प्लस लेंथ क्यू आर स्क्वेअर. By the Pythagoras theorem, hypotenuse square is equal to base square plus height square. Therefore, PR दिलेला आहे 41, 41 चा स्क्वेअर is equal to PQ. PQ किती दिलेला आहे PQ दिलेला आहे 9 स्क्वेअर प्लस QR दिलेला आहे x स्क्वेअर. क्लियर आहे का? 41 चा स्क्वेअर करायचा आहे. स्क्वेअर म्हणजे काय द नंबर विच इज मल्टिप्लाय बाय दॅट नंबर इज कॉल्ड स्क्वेअर. 41 मल्टिप्लाय बाय 41 करायचं आहे. 41 मल्टिप्लाय बाय 41 तर आपण 41 मल्टिप्लाय बाय 40 करू आणि एक 41 इथं ठेवू. क्लियर आहे का इथपर्यंत? 0 ने मल्टिप्लाय केलं तर 0च उत्तर येणार आहे म्हणून 0 तसा लिहून घ्यायचा. मल्टिप्लिकेशन मध्ये 0चं ऍडिशन करायचं आणि डिजिटचं मल्टिप्लिकेशन करायचं. 4 1 जा 4 आणि 4 4 जा 16. बघा 16 40 प्लस हे 41 आपण जे बाजूला ठेवले होते ते 41 ऍड करू. 1 8 6 1 16 81 हा आहे 41 चा स्क्वेअर. मग 41 चा स्क्वेअर आपल्याला मिळाला आहे 1681. क्लिअर आहे इथपर्यंत? इज इक्वल टू 9 चा स्क्वेअर. 9 चा स्क्वेअर म्हणजे काय 9 मल्टिप्लाय बाय 9 9 9 जा 81 प्लस एक्स स्क्वेअर. क्लिअर आहे इथपर्यंत? आता हे एक्स स्क्वेअर बरोबर 81 मल्टिप्लिकेशन मध्ये सॉरी हे एक्स स्क्वेअर बरोबर 81 ऍडिशन मध्ये आहे. इकडे येताना ते सबट्रॅक्ट करणार वजा होणार 1681 मायनस 81. Therefore x square is equal to 1600. बघा आता 1600 दिलेले आहे. 1600 स्क्वेअर आहे त्याच्यामुळे 2 झिरोच्या ऐवजी आपण 1 झिरो घेणार आणि 16 हा 4 चा स्क्वेअर आहे. 4 मल्टिप्लाय बाय 4 म्हणून या 2 4 ऐवजी 1 4 घेणार. म्हणजेच therefore x is equal to 40. क्लियर आहे का? मग तुमचा आन्सर काय आला? Answer is equal to the value of x is 40. This is your answer. Next problem बघा. डायग्राम दिलेली आहे. DEF नावाचा राईट अँगल ट्रायंगल आहे. DEF मध्ये अँगल D 90 डिग्री आहे. म्हणजेच EF हा हायपोथेनियस झाला. हायपोथेनियस बघा तर मग बाय पायथागोरस थेरम नुसार हायपोथेनियस स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर प्लस हायपोथेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाइट स्क्वेअर. मग हायपोथेनियस काय आहे? लेंथ FE स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ DF स्क्वेअर प्लस लेंथ DE स्क्वेअर. क्लियर आहे का? हा मग हायपोथेनियस दिलेला आहे. FE ची व्हॅल्यू दिलेली आहे 17. मग 17 स्क्वेअर इज इक्वल टू DF ची व्हॅल्यू दिलेली आहे 8 स्क्वेअर प्लस B13 स्क्वेअर 289
289 प्लस 8 चा 64 प्लस x square. Therefore, x square is equal to 289 minus 64. Therefore, x square is equal to याच्यातून वजा करायचे आहे, सबट्रॅक्ट करायचे आहे 5 to 225 म्हणजे x is equal to 225 15 चा स्क्वेअर आहे 15 x is equal to 15. मग आपला आन्सर आला, आन्सर इज इक्वल टू the value of x is 15. This is your answer. बघा प्रॅक्टिस सेट 48 मध्ये प्रॉब्लेम नंबर 2 इन द राइट अँगल ट्रायंगल PQR नावाचा राइट अँगल ट्रायंगल आहे. अँगल P 90 डिग्री, अँगल P 90 डिग्री आहे 90 डिग्री. इफ लेंथ PQ 24 आहे आणि PR 10 आहे तर QR काढायचे आहे. QR म्हणजे हायपोथेनियस काढायचा आहे. मग बाय द पायथागोरस थेरम, बाय द पायथागोरस थेरम हायपोथेनियस आहे लेंथ QR स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ हाइट आहे RP स्क्वेअर प्लस बेस आहे लेंथ PQ स्क्वेअर. QR दिलेला नाहीये, QR काढायचा आहे. लेंथ QR स्क्वेअर इज इक्वल टू PR ची व्हॅल्यू दिलेली आहे. PR ची व्हॅल्यू आहे 24 म्हणून 24 स्क्वेअर प्लस PQ ची व्हॅल्यू दिलेली आहे हे बघा QR ची व्हॅल्यू दिलेली नाहीये, QR तसंच तसं घेतला. RP ची व्हॅल्यू दिलेली आहे 10 आणि PQ ची व्हॅल्यू दिलेली आहे 24 म्हणून 10 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर. Therefore, लेंथ QR स्क्वेअर म्हणजे हायपोथेनियस काढायचा आहे. हायपोथेनियस स्क्वेअर इज इक्वल टू 10 चा स्क्वेअर आहे 100 प्लस 25 चा स्क्वेअर आहे 576. Therefore, length QR square is equal to 576 plus 100 676. आता हा 676 हा QR is equal to 676 हा 26 चा स्क्वेअर आहे 26 चा स्क्वेअर आहे म्हणून लेंथ QR is equal to 26. मग आन्सर आपला आलं, आन्सर इज इक्वल टू द लेंथ ऑफ segment QR is equal to 26. This is your answer. Problem number 3 बघा. In right angle triangle, triangle LMN, angle M is 90 degree. Angle M 90 degree. If length LM, L point and N point, LM 12 and length LN 20 centimeter. तर फाइंड एंड लेंथ MN. ठीक आहे, म्हणजे हाईट काढायची आहे, हायपोथेनियस दिलेला आहे. मग बाय द पायथागोरस थेरम, बाय द पायथागोरस थेरम
हायपोथेनियस काय आहे, लेंथ NL स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ML स्क्वेअर प्लस लेंथ MN स्क्वेअर. हायपोथेनियस दिलेला आहे 20 सेंटीमीटर, म्हणून 20 स्क्वेअर इज इक्वल टू बेस दिलेला आहे 12 सेंटीमीटर, 12 स्क्वेअर प्लस लेंथ MN स्क्वेअर. क्लिअर आहे का इथपर्यंत? ठीक आहे. बघा तर मग 20 चा देअरफॉर 20 चा स्क्वेअर आहे 400 आणि 12 चा आहे 144 प्लस लेंथ MN स्क्वेअर. इकडे ऍडिशन मध्ये आहे, इकडे येताना सबट्रॅक्ट करणार. लेंथ MN स्क्वेअर इज इक्वल टू 400 मायनस 144. देअरफॉर लेंथ MN स्क्वेअर is equal to 144, 400 minus 144, 256. 256. आता बघा, therefore length MN is equal to 256 हा 16 चा स्क्वेअर आहे, म्हणून लेंथ MN is equal to 16 सेंटीमीटर. आपला आंसर आला. आंसर इज इक्वल टू लेंथ MN is 16 सेंटीमीटर. दिस इज योर आंसर. प्रॉब्लेम नंबर 4 बघा. द टॉप ऑफ द लॅडर 15 मीटर लॉन्ग, reach window 9 meter above the ground. What is the distance between foot and the ladder and the base? आता बघा, 9 मीटर जमिनीपासून 9 मीटर हाईट वर एक विंडो आहे. इथं विंडो आहे, इथं विंडो आहे आणि ही वॉल आहे. 9 मीटर हाईट आहे हिची, आणि आपली जी लॅडर आहे, आपली जी शिडी आहे ती 15 मीटर लॉंग आहे. 15 मीटर लॉंग जर आपली लॅडर असेल तर ती 9 मीटर हाईटवर असलेल्या विंडो मध्ये जाण्यासाठी बेस किती असेल आणि किती बेसवरती लावावे लागेल असा प्रश्न आहे. द टॉप ऑफ द लॅडर 15 मीटर लॉंग, रिच विंडो 9 मीटर अबव द ग्राउंड. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द फूट अँड द लॅडर अँड द बेस? आता हा लॅडरचा फूट आणि हा ही वॉल आणि हा मधला बेस, तर हा मधला बेस काढायचा आहे. तर हा ABC असा ट्रायंगल झाला, आपण असं समजू. तर या ABC ट्रायंगल मध्ये लेट AC be the ladder. हा AC पॉइंट जो आहे याला आपण लॅडर असं मानलेला आहे, आणि BC is wall. BC काय आहे? वॉल आपण मानलेले आहे, आणि C पॉइंटला विंडो आहे. तर मग बघा, आता AC हाच आणि हा जो अँगल आहे हा 90 डिग्रीचा अँगल झाला बेस आणि भिंतीचा. तर AC हा झाला हायपोथेनियस. देअरफॉर लेंथ AC स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ AB स्क्वेअर प्लस लेंथ BC स्क्वेअर. लेंथ AC स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ AB स्क्वेअर प्लस लेंथ BC स्क्वेअर. आता आपण AB x मानला होता, पण आपण इथे गणितात लिहिला नाही, तर आपण AB चा उल्लेख करू. ठीक आहे, हरकत नाही. AC दिलेला आहे
15 चा स्क्वेअर करायचा आहे. 15 स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ AB स्क्वेअर प्लस लेंथ BC दिलेला आहे 9 स्क्वेअर. ओके का इथपर्यंत. त्याच्यानंतर बघा 15 चा स्क्वेअर देअरफॉर चिन्ह द्यायचं आहे. 15 चा स्क्वेअर 225 लेंथ AB स्क्वेअर AB काढायचे आहे आणि 9चा 9 चा 81. इकडे ऍडिशन मध्ये आहे. इकडे येताना मायनस करणार. लेंथ AB स्क्वेअर इज इक्वल टू 225 मायनस 81. 225 मायनस 81 आन्सर आलेला आहे. देअरफॉर लेंथ AB स्क्वेअर इज इक्वल टू 144 आणि हा 144 आहे. लेंथ AB 144 आहे 12 चा स्क्वेअर. मग लेंथ AB काय आला 12 मीटर. म्हणजेच आपला बेस आणि लॅडर मधला अंतर किती आला 12 मीटर. मग आपला आन्सर आला. आन्सर इज इक्वल टू द डिस्टन्स बिटवीन the foot and the ladder is 12 meter. This is your answer. विद्यार्थी मित्रांनो, क्लास 7 चॅप्टर नंबर 13 पायथागोरस थेरम त्याच्यातला प्रॅक्टिस सेट नंबर 48 आपण यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. काही अडचण असल्यास कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.